ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत अखेर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती दिवे घाटाच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात दाखल झालेली आहे। खरं तर हा दिवे घाटाचा घाट जो आहे तो खरं तर सर्वात अवघड या पालखी मार्गावरचा मानला जातो आणि खरं तर ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करत प्रचंड उत्साहात खरं तर वारकऱ्यांच्या आता या पालखीने हा संपूर्ण घाट जो आहे तो अवघड घाट सर केलेला आहे आणि अगदी शेवटच्या टप्प्यात आता ही पालखी जी आहे ती येऊन पोचलेली आपल्याला पाहायला मिळते। आषाढी वारीतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि तितकाच खडतर मानला जाणारा दिवेघाट माऊलींच्या पालखीने आज सर केलेला आहे। टाळ मृदुंगाचा गजर हातात भगव्या पताकाने ज्ञानोबा माऊलींचा नामघोष करत खरं तर लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आता ही पालखी जी आहे ती दिवेघाटाच्या वरच्या टप्प्यात दाखल झालेली पाहायला मिळते आणि संपूर्ण परिसर जो आहे तो भक्ती सागरात न्हाऊन निघालेला पाहायला मिळतोय। वारीतील सर्वात कठीण आणि विहंगम टप्पा हडपसर मार्गाने निघालेली माऊलींची पालखी आता वारीतील सर्वात मोठा आणि चढणीचा टप्पा पार करत आता वरती पोहोचलेली आहे। दिवेघाटाचा हा चढ हा वारकऱ्यांच्या शारीरिक क्षमतेची आणि श्रद्धेची परीक्षा घेणारा असतो। सुमारे अनेक किलोमीटरच्या पसरलेल्या या नागमोडी घाटातून लाखो वारकरी जेव्हा एका लयीत माऊलींचा रथ घेऊन वर चढतात तेव्हा घाटाला एक सुंदर मानवी साखळीचे स्वरूप येते आणि हा विहंगम सोहळा पाहण्यासाठी डोळ्यात साठवण्यासाठी लाखो वारकरी नागरिक जे आहेत ती या घाटामध्ये गर्दी करत असतात। सध्या जर पाहिलं तर ज्या प्रमुख बैलजोड्या आहेत त्यांना इतर बैलजोड्यांच्या साहाय्याने ही संपूर्ण पालखी जी आहे ती आता दिवेघाटाच्या शेवटच्या टप्प्यात आलेली पाहायला मिळते। हा रथ जो आहे तो या बैलांच्या मार्फत बैलजोडीच्या मार्फत वरच्या टप्प्यात आणण्यात आलेला आहे आणि संपूर्ण हा घाट जो आहे तो अवघड घाट सर करत अखेर ह्या पालखीच्या रथाने हा संपूर्ण घाट आता सर केलेला पाहायला मिळतोय। आजचा आणि उद्याचा मुक्काम या पालखीचा सासवडमध्ये असणार आहे आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर जय तयारी सासवडच्या प्रशासनाने सुद्धा केलेली पाहायला मिळते। मुक्कामासाठी आलेल्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सासवड नगरी सुद्धा सज्ज झालेली आहे। सुरक्षा व्यवस्था पुणे ग्रामीण पोलिसांतर्फे घाटात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। तशाच पद्धतीचा बंदोबस्त आता सासवड परिसरात ठेवण्यात आलेला आहे। रुग्णवाहिका आपत्कालीन पथके असतील ते ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। वाहतुकीत सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। सोहळ्यामुळे सर्व पुणे सासवड हा रस्ता जो आहे तो खरं तर सर्वसामान्य वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे आणि बोबदेव मार्गे ही संपूर्ण वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे। आता सध्या पाहिलं तर प्रचंड उत्साह जो आहे तो वारकऱ्यांच्यात पाहायला मिळतोय। जातीभेद विसरून वारीमध्ये सहभागी होत असतात सगळे वारकरी आणि तशाच प्रकारचा उत्साह आता या वारकऱ्यांच्यात पाहायला मिळतोय। ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करत आता ही पालखी जी आहे ती सर्वात वरच्या टप्प्यात आपल्याला आलेली पाहायला मिळते। आपण पाहिलं की वारकऱ्यांची सेवा ही ईश्वर सेवा मानून अनेक जणांनी या संपूर्ण पालखी मार्गावर सेवा दिलेली आहे आणि आता ही पालखी जी आहे आता शेवटचा टप्पा जे आहे तो पार केलेला पाहायला मिळतोय। आजचा आणि उद्याचा मुक्काम जो आहे तो सासवडमध्ये असणार आहे। त्यानंतर जेजुरी वाल्ला फलटण मार्गे लोणंद मार्गे ही पालखी जी आहे पुढे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे आणि सध्या जर पाहिलं तर प्रचंड उत्साह जो आहे तो या वारकऱ्यांच्यात पाहायला मिळतोय। त्यानंतर 8 तारखेला या पालखीने जे आहे ते आळंदीतून प्रस्थान ठेवलेलं होतं। त्यानंतर 2 दिवसाचा मुक्काम जो आहे तो पुण्यात झाला। पुणेकरांचा पाहुणचार घेतल्यानंतर आता ही पालखी जी आहे ती दिवेघाट सर करत सासवडच्या दिशेने मार्गस्थ झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि प्रचंड उत्साह जो आहे तो या संपूर्ण वारकऱ्यांच्यात आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, दिवेघाट, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।